नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्याच्या YouTube आणि Facebook लाईव्ह वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्रीचे 11:15 वाजून गेलेले आहेत. एक उत्कृष्ट मॅच संपलेली आहे. 2026 ची IPLची पहिली सुपर ओव्हर संपलेली आहे आणि तशीच एक कमेंट सुद्धा दिसते आता, की वॉच अलॉंग करा सुपर ओव्हरची. तर ती कमेंट ला उत्तर देतो त्या कमेंटला, की सेकंड हाल्फमध्ये आपण हे करत जाऊया, मेंबर्स ओन्ली वॉच अलॉंग करत जाऊया. कारण पब्लिक वॉच अलॉंग सेशन्स हे पॉसिबल नसतं. त्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचा मेंबरशिप ऑप्शन जो पेड ऑप्शन आहे तो एकदा नक्की तुम्ही चेकआउट करा. त्याच्यात आम्ही वॉच अलॉंग सेशन्स, लाईव्ह सेशन्स मेंबर्ससाठी एक्सक्लुझिव्ह घेऊन येत असतो आणि IPL मध्ये आपल्याला वॉच अलॉंग करता येतील पुढे. नक्की मेंबरशिपचा ऑप्शन ट्राय आउट करा. तसाच स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज जसं आत्ताच आम्ही व्हिडिओ गेस्ट एपिसोड सोबत रोहित पंडित सोबत यांच्यासोबत रिलीज केलेला आहे तोही तुम्ही नक्की चेकआउट करा. स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत राहा. आज आपल्यासोबत आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे. अमोल, आजच्या लाईव्हला आपण पहिले थोडीशी चर्चा करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण कमेंट्स घ्यायला लागूया. आणि येस, ऑफकोर्स आजचा मोस्ट डिबेटेबल टॉपिक म्हणजे अंगक्रिस रघुवंशी हा आउट होता का नाही ह्याच्याबद्दल आपण थोड्या वेळात चर्चा करूच या. पण थोडीशी सुरुवात आपण IPL बद्दल बोलून करूया आज, की अर्ध IPL च्या लीग स्टेज संपलेले आहेत. प्रत्येक टीम ही 7 मॅचेस कमीत कमी खेळलेली आहे. पॉइंट्स टेबलचा बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे. कुठल्या टीम्स कुठे फिनिश करू शकतात ह्याचं एक जजमेंट आलेलं आहे लोकांना. पण टीम्स बद्दल बोलण्यात आपण खूप वेळ नको घालवायला. मला सांग, कॅप्टन्सी बद्दल आपण थोडंसं बोललं पाहिजे, की प्रत्येक टीमचे कॅप्टन्स यावेळेस म्हणजे पॅट कमिन्स आत्ता आलाय परत, पण इंडियन कॅप्टन्स आहेत. काही एक्सपिरियन्स कॅप्टन्स आहेत, काही कॅप्टन्सी स्पॉटसाठी लढतायत, काही कॅप्टन्सी स्पॉट मध्ये त्यांचे डेंजर खतऱ्यात आहे त्यांची जागा. काय काय ओव्हरऑल तुझा अनालिसिस आहे या सगळ्याबद्दल? यावेळेस आलो, तुझा मुद्दा मांडलास. मला त्याच्यात एक गंमत वाटते की बऱ्याच वेळा आपण बघतो की IPL मध्ये असं बऱ्याच वेळा होतं की कॅप्टन लटकतोय पण टीम चांगली करतेय. तसं यावेळेस बहुंशी झालेलं नाहीये. येस, एक सन्माननीय अपवाद आहे आतापर्यंत, लटकणारा कॅप्टनचा संघ त्यातल्या त्यात बरा करतोय. परंतु मोर ऑर लेस जर कॅप्टन इन्फॉर्म आहे तर कॅप्टन संघ त्याच्या ताब्यात व्यवस्थित आहे. कॅप्टनचा शब्द हा शेवटचा शब्द आणि तो सराखोपर घेतला जातोय आणि त्याप्रमाणे संघाची कामगिरी ही कॅप्टनच्या कामगिरीशी म्हणजे व्यस्त प्रमाणात बिलकुल नाहीये, प्रपोर्शनेट आहे असं आतापर्यंतचं तरी चित्र आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता तू म्हणलाच असं की खूप डिटेलमध्ये न जाता पहिले 2 संघ जे आहेत जे आपण निर्विवाद प्ले ऑफ मध्ये पोहोचणार असं आपण सगळेच जण पहिल्यापासून म्हणतोय, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार यांनी गेल्या वर्षीपासून जे टेम्पलेट सेट केलंय ते टेम्पलेट त्याच चोखपणे किंबहुना एक पाऊल पुढे टाकून अजून चांगल्या पद्धतीने ते स्वतःही बजावतायत आणि त्यांचा संघही त्यांच्या हाकेला होऊ देतोय. आणि त्याच्यामुळे पॉईंट्स हे अत्यंत क्रेडिटेबल आहे की पंजाब किंग्स सारखा संघ पहिल्या हाफमध्ये, तू म्हणलास तसं आपण आता बोलतोय 38 सामने झालेत, तेव्हा पंजाब किंग्स पहिल्या 7 सामन्यांमध्ये 14 पैकी एकही सामना अजून हरलेले नाहीत. एकच संघ आहे तसा, राईट. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर जरी 2 सामने हरले असले 7 पैकी आणि पॉईंट टेबलवर आता आपण बोलतोय 38व्या सामन्यानंतर, तेव्हा असं वाटत असेल की ते टाईड सेकंड आहेत, अजून 2 संघ आहेत, तर ते बाकीचे दोन्ही संघ त्यांच्यापेक्षा 2-2 मॅचेस जास्त जिंकतात. रजत पाटीदारला मिळावं तेवढं श्रेय मिळत नाही, कारण काय, कदाचित तो मोठा ब्रँड नाहीये किंवा जसं सोशल मीडियावर तुम्ही लोक म्हणता सारखे की PR मशिनरी त्याची चांगली नाहीये वगैरे. पण त्याची ही भूमिका म्हणजे जेवढी श्रेयसची भूमिका आहे ना पंजाब किंग्ससाठी, तेवढीच महत्वाची आहे रजत पाटीदारची. आणि म्हणजे जर नंबर 4 वर कोण हा प्रश्न जेव्हा केव्हा उद्भवेल तेव्हा श्रेयस अय्यरला सर्वात प्रबळ दावेदार श्रेयस अय्यरच्या विरुद्ध अर्थात रजत पाटीदार असणार आहे. परत एकदा कॅप्टन्सीवर येताना सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स, रियान परागचा सन्माननीय अपवाद. कारण काय, त्याला आतापर्यंत वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीत काहीच सूर सापडलेला नाहीये. पण राजस्थान रॉयल्सनी सुरुवात खूप चांगली करून नंतर ते दिल्ली कॅपिटल्स 2025च्या मार्गावर लागलेत की काय अशी भीती वाटत असताना त्यांनी अचानक एक सेन्सेशनल विजय मिळवला
आणि हाफवे स्टेजला स्वतःचं आव्हान अजूनही बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत ठेवलेलं आहे. सनरायझर्स हैदराबाद ईशान किशन बद्दल आपण बोलू पहिला हाफ असल्यामुळे. ईशान किशन 8 पैकी 10 मार्क मी देईन आणि त्याच्यामुळे संघ पहिल्या 2 मध्ये नसून तिसऱ्या चौथ्या स्थानावर आहे असं आत्ता चित्र दिसतंय. गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्स. ऋतुराज गायकवाड आपण बोलतोय तेव्हा त्याच्या काही मिनिटं आधी त्याला सूर अखेर गवसला. तरी संघाला किती फायदा झाला किंवा त्याचा अप्रोच कसा हे कायम डिबेट करता येईल. पण त्यांनी त्याच्या धावा केल्यात आणि त्याच्यामुळे कदाचित आपण असं बघू शकू की येणाऱ्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं चित्र पालटेल का. पण ऋतुराज गायकवाड खालीवर पण नव्हता, खालीच होता आणि त्याच्यामुळे संघ मोरऑरलेस पहिल्या हाफमध्ये खालीच राहिलाय. शुभमन गिल खालीवर होता त्यामुळे गुजरात टायटन्स खालीवर राहिलेत आणि आता गुजरात टायटन्स मिड टेबल मध्ये चांगले कंटेंडर आहेत. त्यामुळे जर शुभमन गिलनी तो स्तर परत उंचावला, जे तो सलग 350 केले त्यांनी आणि त्याच्यानंतर थोडासा डिप आलाय का अशी भीती वाटतेय, त्या याच्यात साई सुदर्शन आणि शुभमन गिल एकत्र जर चालले तर मात्र त्यांचं काम अजून परत सोपं होऊन जाईल असं मला वाटतंय. ते दोघं एकदा चालले पण तेव्हा संघाचं भलं नाही झालं, तसं न व्हावं. आणि कोलकाता नाईट रायडर्स आता अचानक 8व्या स्थानावर आलेत सुपर ओव्हर जिंकल्यानंतर. आणि कोलकाता नाईट रायडर्स जर त्या रेसमध्ये चुकून आले, चुकून म्हणतोय मी, तर अजिंक्य राहणेला त्या कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करावी लागेल, त्याच्यात काहीच वाद नाहीये. पण चुकून जर ते आले तर ती जी वॉशड आउट मॅच आहे त्याचा फायदा त्यांना होईल. ओके, त्यामुळे येणारा बिनारा चर्चा फार वाव उरणार नाही मग. पण हा खूप लॉंग शॉट आहे. आपण परत मुद्द्यावर येऊया. दिल्ली कॅपिटल्स, अक्षर पटेल आणि रिषभ पंत माझ्या दृष्टीने म्हणजे अक्षर पटेल, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या हे टॅक्टिकली आणि वैयक्तिक कामगिरी या दोन्ही निकषांवर सर्वात सुमार कर्णधार राहिलेले आहेत माझ्या दृष्टीने. अजिंक्य राहणे त्यांच्यापेक्षा तसूभर वर आहे असं मला वाटतं. अक्षर पटेलनी कॅप्टन हॅज टू लीड फ्रॉम द फ्रंट. कितीही तुला मॅचअप सांगू दे, कितीही अनालिस्ट सांगू दे, कितीही कोचेस सांगू दे, जर तुला कॉन्फिडन्स स्वतःच्या गोलंदाजीवर नसेल तर संघाचा मला खात्री नाही. म्हणजे हे विचित्र पद्धतीनं चाललंय हे सगळं. त्याच्यामुळे तिथे रिषभ पंत आतापर्यंत ना सिलेक्शन मध्ये सूर गवसलाय, ना स्वतःच्या कामगिरीचा सूर गवसलाय, ना टॅक्टिकली सूर गवसलाय. जास्त माझ्या मते तू आणि आदित्य बोलाल तेव्हा तुम्ही जास्त बोलाल, कारण का ते मॅनेजमेंट टीमचा पण हा तेवढाच मोठा मुद्दा आहे कदाचित त्यांच्यावर. आणि हार्दिक पंड्याची तीच अवस्था आहे. हार्दिक पंड्याची गोलंदाजी सुरुवात चांगली झाली, फलंदाजी अजून तरी पाहिलेलीच आहे आणि त्याच्यामुळे संघ आता अत्यंत डळमळीत अवस्थेत आहे. म्हणजे लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स हे दोन संघ आत्ता झगडतायत की आधी बाहेर कोण जाणार. त्याच्यात लखनौ सुपर जायंट्स तसूवर पुढे, कारण का त्यांचा एक सामना जास्त झालाय, राईट. सो अशा पद्धतीने जेव्हा आपण कॅप्टन्स आणि टीम्सची तुलना करतो त्यावरून एक रियान परागचा सन्मानाने अपवाद वगळला तर बाकी सगळीकडे कॅप्टनचा परफॉर्मन्स आणि टीमचा परफॉर्मन्स हे एकमेकांना पूरक आहेत. अगदी उत्तमपणे अमोल माझ्या मते तू समअप केलेलं आहे सगळं. अँड सो थँक्यू सो मच तुला. तू एवढं छान समअप केलंस. कट्टेकरी तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुमचा या अनालिसिस वरती तुमचा काय थॉट प्रोसेस आहे आणि तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर तेही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. थोड्या वेळाने आपण कमेंट्स घेऊयात. पण अमोल, ओव्हरऑल एक प्रश्न म्हणजे सोशल मीडियावरती पण चॅटर आहे. आता मी सुद्धा आमच्या मित्रांमध्ये पण बरेच चर्चा होते. आय शुअर तू पण बऱ्याच क्रिकेट कम्युनिटीचा पार्ट असेल, त्याच्यातही हा मुद्दा सारखा येत असेल की ज्या पद्धतीने बॅटर फ्रेंडली गेम या आयपीएल मध्ये आपण बघत आलेलो आहोत, ज्या इतक्या इझिली 200+ रन्स होत आहेत, ते चेजही होत आहेत. ओव्हर्स पंजाब किंग्सचा जो 265 रन्सचा चेज होता किंवा इव्हन सनरायझर्स हैदराबादने 229 रन चेज केला, सहजपणे केला, किंवा 200चा आकडाच मुळात इतक्या वेळा पार होत आहे की बऱ्याच लोकांना आता असं वाटायला लागलं की बाबा आयपीएल मध्ये आता काय आधीसारखं राहिलं नाही. आयपीएल म्हणजे नुसतं काय एंटरटेनमेंटसाठी त्यांनी फ्लॅट पिचेस करायला लागले. हे हे ह्या सगळ्याच्या या ज्या डायरेक्शन्स वरती चालू आहेत संभाषण, ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? त्या सुपर सॅटर्डेमुळे यांनी पुन्हा योग्य पद्धतीने डोकं वर काढलंय. आयपीएल आपल्याला पटकन आठवत नाही काय झालं होतं, पण यावर्षी चुकून मला पटकन आठवतंय याच संदर्भात. या वर्षीचा पहिला सामना टार्गेट होतं 202. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 16व्या षटकात जिंकले.
26 चेंडू राखून. त्याच्यानंतर दुसरा सामना, वानखेडे स्टेडियमवरचा पहिला सामना, KKRने केले 220 धावा, मुंबई इंडियन्सने आरामात 5 चेंडू राखून, आणि ते पण शेवटचे 2 ओव्हर्स थोडेसे कॅन्टर करत ते जिंकले. म्हणजे एकदम आरामात कम्फर्टेबल चेस होती. त्याच्यानंतर पहिल्या आठवड्यात अजून एक चेस झाली, चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सच्या बाबतीत. पंजाब किंग्सने 210 8 बॉल्स राखून जिंकले, आणि तो ट्रेंड कायम होत राहिलाय. तू जो म्हणतोयस हा मुद्दा फक्त अचानक डोकं वर काढलेला नाहीये, तो प्रत्येक दिवसागणिक जास्त चर्चा त्याची होती, आणि ती माझ्या दृष्टीने योग्य आहे. IPL मध्ये आपण सांगतो, जेव्हा जोपर्यंत प्रत्येक संघ स्वतःच ग्राउंड बांधत नाही, की जे नजीकच्या काळात तरी होण्याची शक्यता कमी आहे. कारण IPLचं स्ट्रक्चरच असं आहे की BCCI IPLचे कस्टोडियन्स आहेत, स्टेट असोसिएशन्सला इन्व्हॉल्व्ह करावं लागतं, आणि स्टेट असोसिएशनची ग्राउंड IPL फ्रँचायझीज वापरतात. 1-2 फ्रँचायझीज ज्यांनी स्वतःची अकॅडमीसाठी म्हणून ग्राउंड डेव्हलप केलेली आहेत किंवा इयर लॉंग ट्रेनिंगसाठी, त्यांना अजून तरी फर्स्ट क्लासचा पण दर्जा नाहीये. त्याच्यामुळे IPL मॅचेस खेळणं खूप लॉंग शॉट आहे. तोपर्यंत बाउंड्रीज तर तुम्ही वाढू शकत नाही, मैदान तर तेच राहणार आहे, राईट. त्याच्यामुळे तो मुद्दा नगण्य आहे. बाउंड्रीज मोठ्या होऊ शकत नाहीत. काय करू शकतो आपण? इम्पॅक्ट प्लेअर काढा. पहिली गोष्ट, इम्पॅक्ट प्लेअरमुळे नको तेवढा ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे त्या बँगलोर ची व्यंकटेश अय्यर 9व्या स्थानावर आला, जेव्हा 7 आऊट 90-100 काहीतरी होते, आणि तरी 200 रन्स झाले. याला काय बोलायचं आता? बॅटिंगचा क्लास वाढलाय वगैरे मान्य आहे, पण तुम्ही जर बॉलर्सना काहीच देत नाही आहात, किंवा दुसरा ऑप्शन, साधा ऑप्शन करा, पॉवर प्ले T20 मधून काढा. IPL एक स्टेप पुढे ना, बाकी बरेचसे रूल्स आहेत की जे आंतरराष्ट्रीय T20 मध्ये नाही आहेत, तरी IPL एक्सपेरिमेंट करते. तर 3 वर्ष हा एक्सपेरिमेंट करून बघा ना. T20 मधला पॉवर प्ले काढा, ब्रॉडकास्टर नाराज होईल, ऍडव्हर्टायझर्स नाराज होतील, स्पॉन्सर्स नाराज होतील, कारण तुम्ही फील्ड लावूनच बॉलिंग करू शकत नाही ना. आणि जर रन शिटिंग एवढी चांगली करतायत बॅटर्स, जर स्पॉन्सरसाठी सिक्सेस महत्वाच्या असतील, तर एनिवे जर बॅटर्स स्टँड्स मध्ये मारू शकत असतील, तर ते तसंही मारतील ना. ऍटलिस्ट मिसहिट कॅच व्हायची शक्यता वाढेल. तिथे काहीतरी बॉलिंग साईडसाठी, फिल्डिंग साईडसाठी काहीतरी एक गाजर मिळेल त्यांना, असं मला वाटतं. पण हे जे चाललंय ना, मला खात्री नाही. आज जो सामना बघितला आपण सुपर ओव्हरचा झाला ना, ते पिच अवघड होतं, बॅटर्स लटकले, एकाच संघाचे नाही दोन्ही संघांचे बॅटर्स लटकले. ही मॅच बघायला जास्त मजा आली का पंजाब किंग्सने 260 लिलया चेस केले, ती बघायला जास्त मजा आली? माझ्या मते हा तुम्ही पोल घ्या, आणि त्याच्यावरून आपण जास्त बोलू शकतो. तेच म्हणणार होतो आता. कट्टेकरी तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा आम्हाला की तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला कुठली मॅच जास्ती बघायला मजा आली, सुपर ओव्हर वाली लखनौ सुपर जायंट्स KKR वर का पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स? पण म्हणजे अमोल, तू म्हणतोयस ते मला अगदी पटते की काहीतरी बॉलर्स साठी फ्रेंडली पॉवर प्ले काढून टाका, किंवा मग पिच तरी तुम्ही आजच्या सारखं जे होतं की कॉम्पिटेटिव्ह पिच, थोडस जे बॉलर्सला सुद्धा मदत करेल, किंवा मग काहीतरी वेगळाच बंद आठवून की एखाद्या बॉलरला 5 ओव्हर अलाउड किंवा काहीतरी असं काहीतरी तुम्ही बॉलरच्या दृष्टीने क्रिएटिव्ह केलं पाहिजे. या मताला मी खूपच जास्ती अग्री करतो. पण आपण म्हणजे आपण एवढं म्हणतोय की बाबा बॉलर्सच्या काय होत नाही, बॅटर्स गेम आहे, पण म्हणजे बॅटर्सचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने स्पेशली वैभव सूर्यवंशी सारखा मुलगा, जो किंवा इव्हन विराट कोहली सारखा अनुभवी, जो आता त्याच्या करिअरच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये आहे, तो हे दोघही एकाच वेळेस ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आहेत, आणि ज्या पद्धतीने दर मॅच नंतर ऑरेंज कॅप दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर दिसतेय, त्या ह्याच्या हिशोबाने आपण इंडिव्हिज्युअल्सही कौतुक केलंच पाहिजे. तसंच यावर्षी खूप यंगस्टर्स सुद्धा येऊन नाव करून जात आहेत, परफॉर्मन्सेस, मॅच विनिंग परफॉर्मन्सेस देऊन जात आहेत. काही बॉलर्स चांगले टाकतात ना. त्या अंशुल कंबोजचा हा T20 मधला ब्रेकआउट सीझन करतोय ऍज ऑफ नाव. फर्स्ट हाफ मध्ये पर्पल कॅप होती त्याच्याकडे. सो इंडिव्हिज्युअल्स वाईज थोडस काय बोलशील? तू म्हणलास ते सगळे मुद्दे रास्त आहेत, पण कितीही आपण इंडिव्हिज्युअल्स म्हणलं तरी आपण हे विसरता कामा नये की संघाला कितपत फायदा होतोय. म्हणजे त्या बाबतीत वैभव सूर्यवंशीचा इम्पॅक्ट जास्त आहे, विराट कोहलीचा इम्पॅक्ट जास्त आहे. आणि दुसरी एकच फक्त, म्हणजे लोकांना परत वाटेल की आला विरजण लावायला,
पण हे जे आपण सगळे ग्रेट बॅटिंग म्हणतोय, भारी बॉलिंग म्हणतोय, IPL ला पर्याय नाही, तर IPLचं फिल्डिंग स्टँडर्ड बघा, IPLचं कॅचिंग स्टँडर्ड बघा. ओके. आणि IPL मध्ये बॉलिंग स्टँडर्ड किती वेरी होतं. येस, दव जेव्हा असेल तेव्हा प्रत्येक खेळाडूला सवय नसते, प्रॅक्टिस नसते, तरीही अवघड असतं. पण अदरवाईज ओव्हरऑल बॉलिंग स्टँडर्ड जर तुम्ही बघितलं तर ती हायेस्ट क्वालिटी ऑफ क्रिकेट आहे का? हायेस्ट क्वालिटी ऑफ क्रिकेट असण्यासाठी तीनही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला टॉप नॉच असावं लागतं. ते खरंच आहे का? हेही मला आपल्या श्रोतेगणांकडून ऐकायला फार आवडेल की खरंच त्यांचं काय मत आहे यावर. नाही, नक्कीच नक्कीच. कट्टेकरी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो की तुम्हाला वॉच अलॉंग सेशन्स किंवा एक्सक्लुझिव्ह लाईव्ह सेशनचा पार्ट व्हायचा असेल तर स्पोर्ट्स कट्ट्याचे मेंबरशिप ऑप्शन तुम्ही नक्की बघा. पेड ऑप्शन आहे तो YouTube वरती. त्याच्यामध्ये तुम्हाला मेंबर्स ओनली वॉच अलॉंग सेशन्स, लाईव्ह सेशन्स हे आमच्यासोबत बघता येतील. तर आता आपण कमेंट्स घ्यायला लागूयात.